तालुक्यातील कळमण येथील मातापित्याला न सांभाळणाऱ्या शिक्षकाने दरमहा 10,000 रुपये द्यावेत असा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला। तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला मोलमजुरी करून शिकवलं, तो नोकरीला लागला, मात्र 15 वर्षांपासून आम्हाला सांभाळत नाही। आता आम्ही थकलो आहोत, कामधंदा होत नसल्यानं भिक्षा मागून उदरनिर्वाह करत आहोत। 1 रुपयाही मुलानं दिला नसल्याची कैफियत मांडणारा अर्ज प्रशासन दरबारी दाखल झाला। यावर दखल घेत शिक्षक मुलानं आईवडिलांना दरमहा 10,000 रुपये देण्याचा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील अज्ञान गैबू वाघमारे आणि बायडाबाई अज्ञान वाघमारे यांच्या 8 डिसेंबर 2025च्या अर्जावर ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007 मधील कलम 9 नुसार हा आदेश देण्यात आला। वाघमारे पती पत्नीच्या अर्जावर प्रांताधिकाऱ्यांनी 1 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली। सुनावणीचं पत्र उशिरानं 5 जानेवारीला मिळाल्यानं मुलगा दशरथनं अर्ज दिला। त्यानंतर 12 मार्च रोजी ठेवलेल्या सुनावणीला दशरथ गैरहजर राहिला आणि लेखी म्हणणं दिलं नाही। त्यानंतर आईवडिलांना दरमहा 10,000 रुपये उदरनिर्वाहासाठी देण्याचं आदेशात नमूद करण्यात आलं। अज्ञान वाघमारे आणि बायडाबाई वाघमारे यांच्या अर्जात पेशानं शिक्षक असलेला मुलगा दशरथ याला मोलमजुरी करून शिकवलं। तो पडसाळी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे। 15 वर्षांपासून आम्हा आईवडिलांना तो सांभाळत नाही। आम्ही थकल्यानं आता कामधंदा होत नाही।